दुपारी 3 वाजता कॅबिनेटची बैठक होतीये। सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते। पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मान्सूनच्या या पहिल्याच पावसात मात्र राज्यासह मुंबईची सुद्धा तुंबई झाल्याचं पाहायला मिळत होतं। ठिकठिकाणी या सगळ्या संदर्भात पाऊस आता झाल्यानंतर मात्र सर्वत्र पाणीच पाणी परिस्थिती होती। मेट्रोचे काही स्टेशनही गळताना पाहायला मिळत होते। ॲक्वा लाईन जी आपण आताच बातमी सुद्धा पाहिली त्याची सुद्धा फार दाणादाण उडालेली होती। या मुद्द्यावर कॅबिनेटच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते, त्या संदर्भात निर्देश दिले जाऊ शकतात। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यात कोविड रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळते। त्या दृष्टिकोनातून काही गाईडलाईन्स सरकारच्या वतीने जाहीर केल्या जातात का, काय या सगळ्या संदर्भात निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, कॅबिनेटची आज बैठक आहे सह्याद्री अतिथीगृहावर। या बैठकीमध्ये 2 प्रमुख महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जाण्याची शक्यता आहे। एक तर मुसळधार पावसात पहिल्याच पावसात राज्यात मुंबईची सुद्धा उडालेली दाणादाण निर्माण झालेली कालची परिस्थिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीचं झालेलं नुकसान आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे कोविडची वाढती रुग्णसंख्या। या सगळ्या संदर्भात काय गाईडलाईन जारी केल्या जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। भूषण, नक्कीच लाखवी, आज दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती पार पडणार आहे आणि आजच्या बैठकीत 3 मुद्दे जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। पहिला मुद्दा म्हणजे काल मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे मुसळधार पाऊस झाला त्या संपूर्ण पावसामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये सरकारची कशा प्रकारे तयारी असणार आहे किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते का हे अत्यंत पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरा मुद्दा तो म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सध्या कोरोनाची रुग्णसंख्या जी आहे ती आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे या कोविड पुन्हा डोकं वर काढत आहे का किंवा या संपूर्ण गोष्टीचं किती गांभीर्य आहे या गोष्टीवर सुद्धा आज चर्चा होणार आहे। त्यामुळे हा दुसरा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे तो वेगळा मुद्दा आहे, तो म्हणजे तुर्की कंपन्यांना ज्या प्रकारे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात त्या संपूर्ण गोष्टीवरती कुठेतरी आक्षेप घेतला जात आहे, संताप व्यक्त केला जात आहे। याचं कारण म्हणजे पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या प्रकारे पाकिस्तानला एक प्रकारे तुर्की या देशाने ज्या प्रकारे पाठिंबा दिला, त्यांनी जे ड्रोन वापरले ते ड्रोनमध्ये तुर्की कंपनीचे ते ड्रोन होते। त्यामुळे पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्की देशाच्या आपण कॉन्ट्रॅक्ट किंवा त्यांच्या कंपनीशी संबंध ठेवावा का या प्रकारे देखील संताप व्यक्त केला गेला आहे। त्यामुळे या संपूर्ण गोष्टीमध्ये कुठेतरी संताप व्यक्त केल्यानंतर कुठेतरी महाराष्ट्रामध्ये ज्या कंपन्यांना तुर्कीच्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या कंपन्यांचा कॉन्ट्रॅक्ट काढून घ्यावेत का या संदर्भात देखील चर्चा होणार आहे। त्यामुळे आजची मंत्रिमंडळाची बैठक ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे या 3 गोष्टींवर चर्चा होणार आहे आणि एकंदर शेतकऱ्यांचं नुकसान, कोविडची रुग्णसंख्या आणि तुर्कस्तान कंपनीला दिलेले कॉन्ट्रॅक्ट या संपूर्ण गोष्टीवर चर्चा होईल। नेमकं या संपूर्ण चर्चेत निष्पन्न काय होते पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे दुपारी 3 वाजता बैठक जेव्हा पार पडेल तेव्हा या संपूर्ण बैठकीकडे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। लागवी, भूषण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।